नमस्ते. मी रजनी. माझ्या लाडक्या शिवराज बाळास पत्रसंग्रहातील 5वं पत्र साल 2006. माझ्या लाडक्या छकुल्यास, तुला माझ्या आणि तुझ्या त्यापेक्षा आपल्या दोघांच्या दिनक्रमांची सुरुवात माहीतच आहे. सकाळी स्नानानंतर तुळशी वृंदावनाभोवती श्री राधाकृष्ण प्रसन्न काढण्याचा नित्यक्रम क्वचितच त्यात खंड पडत असेल. नंतर प्राजक्ताची फुलं वेचायची. नुकताच पहिला बहार आलाय, अजून सडा पडत नाही इतकंच. तरी ती ओंजळभर, अगदी कधी कधी मोजकीच, पण ती वेचताना वेचून घेताना खूप प्रसन्न आणि समाधान वाटतं. किचनमध्ये आल्या आल्या तिथल्या खिडकीची काच दूर झाल्यानंतर मी कुठलं दृश्य पाहत असेन? तूही पाहिलं असशील माझ्या डोळ्यांनी, पण तू झोपेतही असशील एवढ्या सकाळी माझ्या उदराच्या कुशीत. म्हणूनच तुला सांगते. मला दर्शन होतं 2 काटक आणि कष्टाळू कुंभारांचं. ती जोडी पहाटे 5 वाजल्यापासून साच्यातून विटा पाडताना दिसते. डिसेंबर महिन्यातील कडक थंडी, विटा, माती आणि भुसा यांच्या गाऱ्यात त्यांचे हात आणि पाय. तरीही ती दोघं जोडीदार जीवनाचे आणि नित्यक्रमाचे देखील. तीही त्याच्या बरोबरीनं थंडीला दूर सारून त्याच्या जोडीला उभी आहे. त्याची अर्धांगिनी म्हणजे कुंभार घडवतो, आकार देतो. मला तुला काय सांगायचं आहे ते तुझ्या ध्यानात आलं असेलच. म्हणजे तू कुण्या लुच्छा लफंग्याचं किंवा उंगळवाणं दृश्य पाहत नाहीस. दिवसाच्या सुरुवातीला तू एक धडा गिरवतोयस जीवनातल्या पुस्तकातला. त्याचा अभ्यास त्या अभिमन्यूसारखा आत्तापासूनच तुला करायचा आहे. तुलाही चक्रव्यूह भेदायचा.